नमस्कार मित्रांनो, आपण सार्वजनिक बांधकाम विभाग औसा इथे आलो होतो। आपल्याला माहिती आहे की उजनीपासून जो एकंबीकडे पुढे वाडीकडे रोड जातो त्या रोडची खूप मोठी दुर्दशा झालेली आहे आणि हा मुख्य जिल्हा मार्ग आहे आपला। वारंवार तक्रार करून सुद्धा या रोडचा मेंटेनन्स वर्क सुरू होत नव्हता। म्हणजे गावापासून उजनीपासून ते एकंबीपर्यंत जायला जर रोड चांगला असताना 10 ते 12 मिनिटं लागायची, तर जवळपास अर्धा ते पाऊण तास शेतकऱ्याला लागत आहे। त्या माध्यमातून आम्ही वारंवार 5-6 वर्षापासून या रोडचा पाठपुरावा करत आलो आहे। तर मागच्या 1 महिन्यापूर्वी आम्ही व्हिडिओमार्फत सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे इंजिनियर आहेत त्यांच्यापर्यंत ही दुरावस्था रस्त्याची पोहोचली होती। त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्यावेळेस उजनी गावामध्ये आले होते त्यावेळेस त्यांनी देखील सांगितलं होतं की या रस्त्याला मान्यता देतो आणि काम सुरू करतो, पण अद्यापही काम सुरू झालेलं नाही आहे। वारंवार आम्ही पाठपुरावा करून केल्यानंतर आता कुठे त्यांनी मेंटेनन्ससाठी बजेट मंजूर केलेलं आहे। आम्ही 50 लाखापर्यंतची मागणी या रस्त्याच्या मेंटेनन्ससाठी केली होती, कारण की रस्त्याला अजून बजेटच मान्य झालेलं नाही आहे। म्हणजे पूर्ण रस्ता बांधकामाचं बजेटच मान्य झालेलं नाही आहे। ते मार्चमध्ये समजा मंजूर झालं तर डिसेंबरपर्यंत हा रस्त्याचं काम सुरू होईल। त्यामुळे तोपर्यंत आम्हाला गावकऱ्यांना त्रास न व्हावा या माध्यमातून ॲटलिस्ट मेंटेनन्सचं काम तरी सुरू व्हावं याकरता आम्ही 50 लाखापर्यंतची तरतूद करून द्यावी अशी मागणी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती। परंतु त्यांनी 50 लाख होईना पण 20 लाखाची मंजुरी या माध्यमातून दिलेली आहे मेंटेनन्स वर्कसाठी। परंतु ते मेंटेनन्स वर्क मागच्या 2 आठवड्यापूर्वी सुरू होणार होतं असं आम्हाला समजलं, परंतु अजूनसुद्धा ते मेंटेनन्स वर्क सुरू झालेलं नाही आहे। तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला ही विनंती करतोय की येत्या 25 तारखेपर्यंत, आम्ही 2 वेळा तुम्हाला अल्टिमेटम दिलं तरी पण अजूनसुद्धा काम सुरू झालं नाही आहे, परंतु येत्या 25 तारखेपर्यंत 25 फेब्रुवारीपर्यंत जर या रस्त्याचं मेंटेनन्स वर्क सुरू झालेलं नाही तर उजनीमधील ग्रामस्थ, एकंबीवाडीमधील ग्रामस्थ, एकंबीमधील ग्रामस्थ जे काही असतील शेतकऱ्याची पोरं, आम्ही एकत्रित मिळून येऊन त्या रस्त्यावरची धूळ घेऊन त्या रस्त्यावरची धूळ ट्रॅक्टरमध्ये जमा करून ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिससमोर उलटून टाकू हा अल्टिमेटम या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय। त्याच्यामुळे तात्काळ येत्या 25 तारखेपर्यंत रस्त्याचं मेंटेनन्स वर्क सुरू व्हावं हीच व्हिडिओतून विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।